व्यक्तीला शोधण्यासाठी काहीतरी तुम्ही स्टेप्स घेतले असतील आणि ते सिद्ध करण्यासारखे काहीतरी तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्ट त्याच्यावरती रिलाय होऊन तुम्हाला तसं सर्टिफिकेट देत असतं. तसं डिक्लेरेशन करून तसं हुकुमनामा देऊ शकतं. मग आता ह्याची प्रोसिजर काय असते, तर ह्याची प्रोसिजर अशी असते की तुम्ही सुरुवातीला अर्ज करायचा असतो. त्या अर्जामध्ये त्या व्यक्तीचं संपूर्ण जे काही हिस्ट्री आहे ते तुम्ही सगळे सांगायचे असते. त्याला शोधण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले ते सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं पाहिजे. तो व्यक्ती 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासूनच परागंद आहे याबाबतचे पुरावे तुम्ही त्या केसमध्ये देणं आवश्यक आहे. हे सगळं जोडून तुम्ही ज्यावेळेस कोर्टात दाखल करता त्याला केस नंबर पडतो आणि पहिलं पब्लिकेशनची ऑर्डर होते. पब्लिकेशनची ऑर्डर झाल्यानंतर कोर्ट ते पेपर पब्लिकेशन करा म्हणून सांगतं. पेपर पब्लिकेशन केल्यानंतर संपूर्ण जो नामांकित एखादं वर्तमानपत्र असेल त्यामध्ये तुम्ही पेपर पब्लिकेशन करायचं. पेपर पब्लिकेशन केल्यानंतर 30 दिवसाच्या कालावधीमध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल किंवा जर कोणाला माहित असेल की ही व्यक्ती जिवंत आहे तर तो व्यक्ती त्या कोर्टामध्ये येऊन तसं ऑब्जेक्शन नोंदवत असतो. जर समजा तसं कोणी आलं नाही तर तुम्ही तो पिरियड पूर्ण झाल्यावर म्हणजे